तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे. कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार. एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा. लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन. एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला. आमचा पत्ता लकी हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. नमस्कार. जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मी संपादक गणेश जेवरे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोरेगाव गावाच्या शिवेवर आज संपन्न झालं. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची 187 वर्षांची परंपरा आहे. या पालखी सोहळ्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिकठिकाणी या पालखी सोहळ्याचं स्वागत झालं. कर्जत तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांनी स्वागत करण्यात आलं. अतिशय भव्य दिव्य सोहळा कर्जतमध्ये संपन्न झाला. यानंतर पालखी आज सकाळी कोरेगावकडे प्रस्थान झाली आणि दांडेवस्तीच्या पुढे कोरेगाव शिवेवर या ठिकाणी शेकडो वर्षांची परंपरा असणारा हा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडला. या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणे वारकरी देखील सहभागी झाले होते. आपण वारकऱ्यांशी देखील संवाद साधला असून हा रिंगण सोहळा खास आपण जी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो. पाहूया संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं उभा रिंगण सोहळा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उभे रिंगण संपन्न झाले. आषाढी वारीची तब्बल 187 वर्षांच्या इतिहासाची ही वारीची परंपरा असून यावेळी 1 लाखाहून अधिक वारकरी या पंढरपूरकडे जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत हे वारकरी लाडक्या विठूच्या भेटीसाठी निघाले आहेत. न थकता ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता हे वारकरी अत्याशय आनंदाने पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण कर्जत तालुक्यातील कोरेगाव शिवारामध्ये संपन्न झाले. गेल्या शेकडो वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे. या ठिकाणी आम्ही जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा खास स्पेशल रिपोर्ट प्रेक्षकांसाठी आणला आहे. मागे सारखा पाडताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे कोरेगावजवळ आपण जर पाहिलं तर निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण या ठिकाणी होत आहे. गेल्या 50 वर्षांपासून ही परंपरा यावर्षी देखील कायम आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी या उभा रिंगणाची सर्व तयारी झाली आहे. दुतर्फा हजारो वारकरी या ठिकाणी उभा आहे आणि यानंतर या गोल रिंगणाचा या ठिकाणी
काही वेळात सुरुवात होत आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं हे पहिलं रिंगण उभं रिंगण आहे. आतापर्यंत पालखी निघाल्यापासून हे गोल रिंगण झाले आणि अहिल्यानगर जिल्ह्यातलं हे उभं रिंगण होत आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्यावर पुन्हा एकदा त्या ठिकाणी गोल रिंगण असते. पण तत्पूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतजवळ असणाऱ्या कोरेगावच्या विशीवर हे उभं रिंगण होतं. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी उभा आहेत, ग्रामस्थ आहेत. भव्य स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आहे. अतिशय भव्य दिव्य असं स्वागत या पालखीचं या ठिकाणी ग्रामस्थ करत असतात आणि शेकडो वर्षाची परंपरा आहे. या ठिकाणी या ग्रामस्थांनी आपण जर पाहिलं तर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचं देखील या ठिकाणी निर्माण करणार आहे. त्यासाठी 2 गुंठे जागा आता शेतकऱ्याच्या वतीने शिल्प म्हणून आहे त्यांनी दिली आणि यानंतर ग्रामस्थ पुढाकार देऊन पुढच्या वर्षी या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांचं या ठिकाणी मंदिर याप्रमाणे सभामंडप होणार आहे. आणि अशा पद्धतीनं सर्व ध्येयभान हे वारकरी विठुरायाच्या लाडक्या भेटीला निघाले. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की श्वान या ठिकाणी आलेले आणि आता गोल रिंगण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. एक हरिनामाचा भक्तीचा सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतजवळील कोरेगाव या ठिकाणी आपल्याला आता पाहावयास मिळत आहे. जी न्यूज चॅनलसाठी संपादक गणेश जेवढे. प्रशासनाच्या वतीनं अतिशय सुंदर तयारी या उभ्या रिंगण सोहळ्याची केली होती. गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी याचप्रमाणे पंचायत समितीच्या अधिकारी जगताप मॅडम यासह ग्रामसेवक व पदाधिकारी नागरिक यावेळी उपस्थित होते. अशा पद्धतीने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण कर्जत तालुक्यामध्ये संपन्न झाले. 1 लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही खास घटनास्थळी जाऊन हे प्रेक्षकांसाठी हा सोहळा या ठिकाणी दाखवला आहे. कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत. संपर्क 9922 16 42 12.